वाजेगावचे सरपंच व पुतण्याकडून पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. बातमीचा राग मनात धरून वाजेगाव येथील सरपंच व त्यांच्या पुतण्यांनी पत्रकार लतीफ पठाण यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पत्रकार लतीफ पठाण यांनी प्रकाशित केलेल्या बातमीमुळे संतप्त झालेल्या वाजेगावच्या सरपंच व त्यांच्या पुतण्यांनी त्यांना फोनवर व प्रत्यक्ष भेटून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिसांनी संबंधितावर गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी कलम 126(2), कलम 296, कलम 351 अंतर्गत 3, कलम 3 अंतर्गत 5 या कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे करत आहे. नमस्कार, मी लतीफ पठाण. मी पण पत्रकार आहे, वाजेगावचा राहणार आहे. रात्री मी वाजेगावच्या सरपंचाच्या विरोधामध्ये 24% कंप्लेंट देत आहे भ्रष्टाचारच्या. अशा बऱ्याच काही कंप्लेंट आहेत. त्यांनी रोडची भ्रष्टाचारी केली. 24 पासून त्यांनी 26 कंप्लेंट देत आहेत. त्याचा एक शेख जावेद पिता असा एक दिशा. त्यांनी रात्री 12:15च्या सुमारात मी देगलूर नाका ते वाजेगावला येत होतो, तेव्हा त्यांना मला ब्रिजवरती आडून इसम 2 मुलं, अनोळखी 2 मुलं होते, त्यांच्यासोबत मला धमकी वगैरे लावून तुला जीव मारतो तू वारंवार आमच्या सरपंचा विरोधात तक्रार द्यास माझ्या म्हणून मला जीव मारण्याची धमकी दिली. मी तात्काळ ग्रामीण पोलीस स्टेशनला येऊन साहेबांना सांगितली, अशी चौकशीची पडताळणी करा म्हणून सांगितली. साहेबांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला. त्यांच्यावरती 3 आरोपी आहेत. शेख जावेद याचा एक आरोपी आहे. त्याच्यामध्ये 2 सरपंचाचा पुतण्या आहे वाजेगावचा जमील आमिर हमजा, याचा पुतण्या आहे तो दिशांत, आणि त्याचा अजून एक पुतण्या आहे. त्यांना सतत मला 2 वर्षापासून त्रास देत आहेत. मला ते सरपंचानं भ्रष्टाचार केला आहे वाजेगावमध्ये. हे भ्रष्टाचार आहे. मी 2024 पासून त्यांच्यावर वारंवार तक्रार करत आहे की त्याच्यावर तक्रार करत आहे, तू भ्रष्टाचार वाजेगावमध्ये केला. त्यांचा पूर्ण भ्रष्टाचार मी उघडकीस आणल्यामुळे मला वारंवार त्याचे पुतणे आणि त्यांनी जीव मारण्याच्या धमकी देत आहेत. त्यासाठी मी पोलीस स्टेशनला आज गुन्हा दाखल केला. मी अगोदर त्यांच्यावरती पोलीस स्टेशन, कलेक्टर ऑफिसला आणि SP ऑफिस साहेबाकडे यांच्याकडे वारंवार निवेदन दिलं, तर माझ्या निवेदनाची काहीच चौकशी झाली नाही. तरी पण आज मला माझ्यावर जीव मारण्याची पूर्णपणे प्रयत्न रद्दी केला होता. मी कसं तरी माझ्या घराकडे जीवाचं माझा निघून गेलो. तर आज मी ग्रामीणला येऊन कंप्लेंट दिली, तरी माननीय चिंचोड साहेबांनी माझी तक्रार लगेच घेऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले. आणि साहेबांनी आश्वासन दिले की तुम्हाला पूर्णपणे तुमचं साहित्य केलं जाईल असं मला सांगितलं. सरपंचाचं नाव जमील आमिर हमजा वाजेगावचा हा सरपंच आहे. तो 15 वर्षापासून सतत वाजेगावचा कारभार सांभाळत आहे. आणि आता 6 महिने त्याला 2 महिन्यापासून ते प्रशासक जे होतं ते गवर्नमेंटचा प्रशासक सरपंच म्हणून यांना प्रशासक दिलं. त्याचा पुतण्यामध्ये 15 साल तो हमने पहले राज करे और 5-6 महीने हमको मिले. ये 6 महीने में मैं तुझे जान से मार दूंगा. मुझे सरपंच ने ऐसा बोला कि तुझे जान से मार दे मेरे भाई ने, तब तक तुझे जान से मारेंगे, तब तक तुझे छोडेंगे नहीं, असे मला वारंवार धमक्या येत आहेत. माझ्या जर जीवेचं काही बरं वाईट झालं, त्याचे 2 पुतणे आणि सरपंच हे जिम्मेदार राहतील. मला पोलीस प्रशासनानं पूर्णपणे प्रोटेक्शन देऊन माझी दखल घ्यावी.